नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। दरवर्षी 22 जुलै रोजी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावती शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाते। आज अजितदादा पवार आपल्यात नाही आहे, परंतु विकासाच्या प्रत्येक पावलावर अजितदादांच्या कामांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै ते सोमवार दिनांक 27 जुलै 2026 या कालावधीत जनसेवा सप्ताह निमित्ताने लोकोपयोगी व समाजहिताचे विविध कार्यक्रम हाती घेऊन राबविण्यात येणार आहेत। या अंतर्गत येत्या रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी अमरावती येथे वर्ष 2026 मधील 10वी-12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलाय, अशी माहिती शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोळके यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। यावर्षी स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती समर्पण, सेवा आणि संकल्प या भावनेतून साजरी होत असून अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोळके यांच्या संकल्पनेतून शहरात ग्रीन अमरावती ही संकल्पना राबवून 25,000 वृक्ष लागवड हा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आलाय। पर्यावरण संवर्धन व आरोग्याचे संरक्षण होण्याकरिता एक लोकचळवळ निर्माण करण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आलाय। शहरातील वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ 22 जुलै रोजी शासकीय ITS संस्था अमरावती येथून करण्यात येणार असून त्यानंतर जनसेवा सप्ताहाअंतर्गत शहरात 25,000 वृक्ष लागवड अभियान मोठ्या प्रमाणात राबविलं जाणार असल्याची माहिती सुद्धा पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे। पत्रकार परिषदेत माहिती देताना शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री यश सुलभा संजय खोळके यांनी सांगितले की गेल्या वर्षी सुद्धा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला। 10वी व 12वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला नवे वळण देत असून येथूनच खरी उच्च शिक्षणाची व करिअरची दिशा मिळते। म्हणून वर्ष 2026च्या 10वी-12वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेलं सुयश हे त्यांच्या जिद्द, मेहनत व परिश्रमाचे फलित असून त्यांचा सत्कार करून प्रोत्साहित करणं हे समाजाचं कर्तव्य आहे। याच उदात्त भावनेतून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून एका महिन्यापासून जय्यत तयारी करण्यात आली असून शोध प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमरावती महानगरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून 75%हून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांची यादी प्राप्त करण्यात आली आहे। तसेच परिचित व्यक्तीकडूनही त्यांच्या भागातील विद्यार्थ्यांची नावे सुचवण्यात आली असल्याने बहुसंख्य गुणवंत विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करण्यात आली आहे। तसेच त्यांना कार्यक्रमासंदर्भातही कळविण्यात आलं असून कार्यक्रमस्थळी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी स्टॉल लावण्यात येईल। या सोहळ्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू, प्रशस्तीपत्र तसेच वृक्ष देऊन गौरविण्यात येणार असून भविष्यातील शैक्षणिक वाटचाल व शिक्षणाच्या नवनवीन संधी याबाबत सुद्धा मान्यवरांचं मार्गदर्शन लाभणार आहे। वर्ष 2026 मधील इयत्ता 10वी व 12वीतील 75%हून अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी या सत्कार सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोळके यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे। पत्रकार परिषदेला शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोळके यांच्या समवेत मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापौर अॅडव्होकेट किशोर शेळके, मनपा महिला व बालकल्याण सभापती ममताताई आवारे तसेच मनपा नगरसेवक चंदू खेळकर, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, प्रमोद महल्ले, मनीष बजाज, रतन बेंडुले, मिनल योगेश सवई, अर्चना मनीष पाटील, माजी नगरसेवक भूषण बनसोड, अॅडव्होकेट सुनील बोडे, भास्करराव ढवले, किशोर भुयार, किशोर देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संकेत बोके, आकाश हिवसे, अभिषेक हजारे, अभिमन्यू तायवाडे, जयेश सोनने, मनीष पाटील आदींसह सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते। पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं आहे की दिवंगत लोकनेता अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीद्वारा साजरा होणाऱ्या जनसेवा सप्ताहाअंतर्गत कार्यकर्ता स्तरावर सुद्धा प्रभागामध्ये सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे, ज्यामध्ये 22 जुलै रोजी मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्या प्रभाग क्रमांक 10च्या वतीने जुना बायपास मार्गस्थित सखा मंगलम येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच मनपा महिला व बालकल्याण सभापती ममताताई आवारे यांच्या वतीने महिलांना
शिलाई मशीन वाटप कार्यक्रम, त्यानंतर शासकीय ITI परिसर येथे वृक्षारोपण कार्यक्रम, सायंकाळच्या सत्रात PDMC परिसरात रुग्ण व नातेवाईकांकरिता भोजन वाटप कार्यक्रम, 23 जुलै रोजी चिलम छावणी तपोवन रोड तसेच अंबापेठ येथे ST बस NCMC कार्ड शिबिर तसेच PDMC रुग्णालयात स्नेहभोजन कार्यक्रम, 24 जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात फळ वाटप, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भोजन वाटप कार्यक्रम होणार आहे. तर 25 जुलै रोजी श्री संत सांस्कृतिक भवन अमरावती येथे शासनाच्या वतीने महाराजस्व अभियान राबविण्यात येईल. याच शृंखलेत महेंद्र कॉलनी परिसरात आरोग्य तपासणी शिबिर, तर 26 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, 27 जुलै रोजी विलासनगर स्थित स्मशानभूमी येथे भव्य वृक्ष लागवड अभियान तसेच मृगेंद्र मठ अंबागेट येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच युसुफ पॅलेस वलगाव रोड येथे राशन कार्ड शिबिर व ST बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी LCMC कार्ड शिबिर राबविण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण व वृक्ष रोपटे वाटप सुद्धा केले जाणार असून कार्यकर्ता स्तरावर सुद्धा वृक्षारोपण कार्यक्रम, रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सुद्धा पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलं. राशन कार्ड शिबिर व ST बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी LCMC कार्ड शिबिर राबविण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण व वृक्ष रोपटे वाटप सुद्धा केले जाणार असून कार्यकर्ता स्तरावर सुद्धा वृक्षारोपण कार्यक्रम, रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सुद्धा पत्रकार परिषदेतून सांगण्यात आलंय. सुरुवात आमची अज्ञातच्या वाड्यातून असेल, प्रभागात असेल, म्हणजे बडनेरा इकडून अशी पूर्ण सुरुवात होऊन पूर्ण बडनेरा मतदारसंघातील अमरावती मतदारसंघातील पूर्ण जिल्हा असेल असं आमचं नियोजन करून ठेवलेलं आहे. आणि त्या नियोजनाला मी या सप्त्यात पूर्णता करून त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि दादांची जयंती मोठ्या प्रमाणात मनवण्याची आमची संकल्पना आहे. आणि या संकल्पनेला तुम्ही जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन आम्हाला थोडंसं दादांच्या एक पुण्यतिथीला याला तुम्ही थोडंसं एक मानवंदना देऊन आमचा कार्यक्रम स्वीकारा. आपल्याला माहीत आहे, अजितदादांचं दुर्दैव निधन झाल्यानंतर या ठिकाणी अजितदादांचा खऱ्या अर्थानं अजितदादांच्या कामाच्या संदर्भात आणि विकासाची जी तळमळ होती ती सर्वांना पुन्हा आपल्या प्रकर्षानं सर्वीकडे अधोरेखित झालेली आहे. म्हणूनच शासनाच्या वतीने अजितदादांच्या जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रपुरुष थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंतीच्या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये संपूर्ण शाळा, महाविद्यालयात आणि शासकीय कार्यालयात सुद्धा अजितदादांची जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे. कारण की अजितदादांचं काम सोबतच विकासाचं विजनसुद्धा महत्त्वाचं आहे आणि महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्याची त्यांची तळमळ हे अधोरेखित होती. त्यामुळंच अमरावती शहर जिल्ह्यामध्ये सुद्धा अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी 22 जुलैला विविध उपक्रम करत होतो. परंतु दुर्दैवाने आपल्याला जयंती साजरी करण्याची वेळ आली. म्हणून हा सप्ताह आपण साजरा करणार आहोत. सप्ताहावर आधी सुरुवाती कोळके यांनी यापूर्वी त्यांना अमरावती शहर हिरवीगार करण्यासाठी 25,000 नवीन वृक्ष लावण्याचा मानस त्यांनी समर्थन करण्यासह त्यांनी व्यक्त केलेला होता. त्याचा सुरुवात म्हणून या सप्ताहावर विविध कार्यक्रम आयोजित करून वेगवेगळ्या प्रभागामध्ये अमरावती शहरभर, बडनेरा मतदारसंघासहित सर्व ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. परंतु सुरुवातीच्या 22 जुलै रोजी वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान करून अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आपण सना मंगलममध्ये सुरुवात करणार आहोत. त्या दिवशी वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. या ठिकाणी रेशन कार्ड वाटपाचे कॅम्प असो, ST कार्ड वाटपाचे काम असो, विविध टुर्नामेंट्स असो, चित्रकला स्पर्धा, रुग्णांकरता फळ वाटप आणि रुग्णांकरता विविध रुग्णालयात भोजनाचा कार्यक्रम अजितदादांच्या जयंतीनिमित्त आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला सुद्धा विनंती आहे की अजितदादांच्या त्यांनी जे विकासाचं विजन ठेवलेलं आहे आणि जो परिपाक घालून दिलेला आहे तो निरंतर चालणार, त्यांचा आदर्श सर्वांसमोर आला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यापर्यंत संपूर्ण कार्यालयात जयंतीचा कार्यक्रम साजरा होणार आहे. असंच विकासाचं विकास म्हणजे अजितदादा हे अधोरेखित या निमित्तानं होते असं मला वाटते. आपण सर्वांनी याची